नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शंकरपाळी। आपल्याला दिवाळीच्या पदार्थामधला हा पदार्थ अतिशय सोपा पटकन होणारा आहे आणि बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि मी दर मंगळवारी आणि गुरुवारी मराठी रेसिपी यूट्यूबला अपलोड करत असते। म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला बघता येतील। आणि तर बघूया आपण शंकरपाळीसाठी आपल्याला काय साहित्य लागेल। आणि शंकरपाळीसाठी आपण घेतलं आहे 2 कप मैदा। याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे अगदी थोडं कमी तूप आहे, अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त साखर आणि अर्धा कप तूप। हे समप्रमाणात घेतलं तरी चालतं। दूध, साखर आणि तूप हे समप्रमाणात घेतलं तरी चालतं। तर गोडचं प्रमाण कमी हवं असेल तर समप्रमाणात घ्या। गोड जरा जास्त हवे असेल शंकरपाळ्या तर थोडीशी साखरेचं प्रमाण वाढवायचं। आणि मैदा हे याच्यामध्ये आपण भिजवणार आहोत। त्या मैदा जसा भिजेल तसा आपण गोळा होईल त्याप्रमाणे करणार आहोत। तर आधी आपण दूध, तूप, साखर एकत्र करून घेऊया। आपण पातेलं घेतलं आहे, त्यात घालणार आहोत आपण दूध। आपण अर्धा कप दूध आणि अर्धा कपापेक्षा थोडीशी जास्त साखर हे आपण गरम करत ठेवणार आहोत। साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे ते। आपल्याला तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात। साखर आपली विरघळत आली आहे, त्याच्यात आपण घालणार आहोत तूप आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे गरम करायचं आहे। साखर विरघळली आहे, गॅस बंद करणार आहोत आपण। आणि हे मिश्रण आपण थंड करणार आहोत आणि मग ह्याच्यात पीठ भिजवायचं आहे थंड मिश्रणात। आपण परात घेतली आहे, ह्याच्यात घालूया मैदा। मैदा सगळा नाही घालायचा, थोडा कमी घालायचा आहे। आपण बघणार आहोत पीठ जसं भिजेल त्याप्रमाणे। आणि आपलं हे मिश्रण अति थंड झालं आहे आणि ते घालत आपण मैदा भिजवत जायचं आहे। आपला गोळा छान मळून झाला आहे। आपल्या एवढ्या याला 3 कप मैदा लागला आपल्याला। या प्रमाणात अर्धा कप दूध, अर्धा कप साखर आणि तूप आपण एकदम घट्ट पण नाही आणि एकदम मऊ पण नाही असा गोळा केला आहे। आणि ह्याला आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि मग आपण त्याच्या शंकरपाळ्या करणार आहोत। 10 मिनटं झाकून ठेवूया। आणि आपलं हे गोळा छान मळून झाला आहे। आता आपण याला 10 मिनटं झाकून ठेवूया। आपलं पीठ 10 मिनटं होऊन गेलीत।
आणि याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. बाकीचे परत झाकून ठेवू आणि एका गोळ्याचे आपण शंकरपाळ्या करूया. आपल्याला याला पीठ लावायची गरज नाही आहे. अशाच वळायच्यात आपल्याला. एकदम पातळ नाही करायची आपल्याला. याच्या साईडच्या कडा कापून घेऊया. याच्या तुम्हाला पाहिजे तशा चौकोनी, लहान मोठ्या किंवा शंकरपाळीच्या आकाराच्या कशाही शंकरपाळ्या करू शकता. पटकन होणारा दिवाळीतला पदार्थ आहे हा. आपण या काढून घेऊया. अशाच आपण बाकीच्या आपण शंकरपाळ्या वळून घेऊया. तेल तापलं आहे आपलं. आपण छोटासा गोळा टाकून घेऊया. तापलेला आहे. आपण याच्या शंकरपाळ्या आपण ज्या लाटून घेतल्यात, आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. ते आपण सोडूया. मीडियम फ्लेवर आपण ह्या शंकरपाळ्या तळणार आहोत, नाहीतर त्या वरून लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. आपल्याला खरपूस तळून घ्यायच्या आहेत ह्या. मधून हलवायचे, नाहीतर त्या खाली लागतील, रंग बदलेल त्याचा.
पटकन होणारा पदार्थ आहे हा शंकरपाळी, आणि फक्त दिवाळीतच नव्हे तर आपण कधीही करू शकतो. छान रंग बदलला आपल्या शंकरपाळ्यांचा, आणि आपण आता काढून घेणार आहोत. आपण टिश्यू पेपरवर काढणार आहोत. या एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. झारा थोडासा कढईतच वाकडा करून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल. आता आपण बाकीच्या पण घालूया. अशाच करून सगळ्या तळून घ्यायच्यात आपल्याला शंकरपाळ्या. मंद आचेवरच मध्यम आचेवर आपल्याला तळायच्या त्या. संपूर्ण सगळ्या करून घेऊया आपण, शंकरपाळ्या तळून घेऊया. आपल्या शंकरपाळ्या सगळ्या तयार आहेत. गॅस बंद करणार आहोत आपण. आणि शंकरपाळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. सगळ्या तयार आहेत शंकरपाळ्या आपल्या. थंड होऊ द्यायच्यात पूर्ण. तयार आहेत आपल्या शंकरपाळ्या, आणि ह्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत, मगच आपण खाणार आहोत. तयार आहेत आपल्या शंकरपाळ्या. अतिशय खुसखुशीत सुंदर झाल्यात, चविष्ट, आणि नक्की तुम्हाला आवडतील. नक्की करून बघा, तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा, आणि असाच माझ्या रेसिपी बघत राहा. आणि जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि माझ्या या 2 रेसिपी बघितल्यात तरी त्या तुम्हाला आवडतील, नक्की बघा. आणि माझ्या फोटोवर क्लिक केलं तुम्ही तर माझं चॅनल सबस्क्राईब करणं तुम्हाला सोपं जाईल. आणि माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, आणि त्या शेअर पण जरूर करा. आणि मला असाच सपोर्ट करत राहा. आणि माझे ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.